नमस्कार, मी आशिष VCN न्यूजच्या मराठी बातमीपत्रात तुमचं स्वागत आहे। वळूयात आजच्या मोठ्या बातमीकडे। इरविन चौकातील मर्च्युरी टी पॉइंट जवळ महिलेला एका ट्रकनं चिरडलंय। त्यात महिलेचा जागीच मृत्यू झालाय। शहरातील इरविन चौकातील अपघातांची शृंखला काही थांबण्याचं नावच घेत नाहीये, तर शहर वाहतूक विभाग सुद्धा सुस्त दिसतोय। सिटी कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत इरविन चौकातील मर्च्युरी टी पॉइंट जवळ दुपारी 4 वाजेच्या जवळपास एका ट्रकने महिलेला चिरडले। त्यामुळे या महिलेचा जागीच मृत्यू झालाय। या घटनेनंतर उपस्थित लोकांनी ट्रक चालकाला पकडून पोलिसांच्या हवाली केलाय। मृतक महिला 35 वर्षीय हमालपुरा निवासी प्रतिभा संजय भगत असून ही महिला डफरीन हॉस्पिटलच्या मागील सुपर स्पेशालिटी पॅथॉलॉजी मध्ये नर्सच्या पदावर कार्यरत होती। प्रतिभा भगत सायंकाळी 4 वाजता आपली मोपेड क्रमांक MH27 AS 6679 नी डफरीन ते हमालपुराकडे जात होती। याच वेळी ट्रक क्रमांक MH27 X 4451 हा उड्डाणपुलावरून इरविन चौकाकडे येत होता। यावेळी मर्च्युरी टी पॉइंट जवळ रेल्वे स्टेशन रोड कडे वळता क्षणीच हा ट्रक या महिलेच्या अंगावरून निघून गेला। त्यामुळे प्रतिभाचा घटनास्थळीच मृत्यू झालाय। प्रतिभाला एक मुलगा आणि एक मुलगी असल्याची माहिती मिळते। शहरातील इरविन चौक जणू या जीवघेण्या अपघातांचा केंद्रबिंदू ठरतोय। वळूयात पुढच्या बातमीकडे। दारूबंदीनंतर शहरात बऱ्याच ठिकाणी अवैधरित्या सर्रासपणे देशी दारूची विक्री होत असल्याचं आढळून येत आहे। मायानगरातील त्रस्त नागरिकांनी थेट राजापेठ पोलीस स्टेशन गाठलं असून या अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाईची मागणी केली आहे। सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने संपूर्ण देशभरातील तसेच राज्यभरात महामार्गावरील देशी दारू तसेच बियर बार हॉटेलवर दारूबंदी घालण्यात आली। त्यानंतर राज्यात तसेच शहरात काही भागात दारूबंदीनंतर सर्रास खुलेआम विक्री सुरू असल्याचं लक्षात येत आहे। अशातच शहरातील गोपालनगर परिसरातील मायानगर भागात बऱ्याच लोकांच्या घरून देशी दारूची खुलेआमरित्या विक्री केल्या जाते आहे। या संदर्भात मायानगर परिसरातील नागरिकांनी त्रस्त होऊन राजापेठ पोलीस स्टेशन गाठले। आम्ही मायानगर परिसरातून इथं राजापेठ पोलीस स्टेशन मध्ये आलेलो आहे। आम्हाला CP साहेबांनी आतमध्ये बोलावलं होतं। वरिष्ठ अधिकारी सूर्यवंशी सरांनी आमच्याजवळून नावे घेतली आहे आणि त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की बा गाडी आणि आमच्या समोरच त्यांनी गाडी पाठवली आहे की आम्ही त्या दारू विकणाऱ्यांना आताच घेऊन येतो आणि त्यांचं आम्हाला चांगल्या प्रकारे समर्थन मिळालेलं आहे। म्हणून आम्ही राजापेठ पोलीस स्टेशनचे आभार व्यक्त करतो आणि आम्ही तोपर्यंत इथंच आहे जोपर्यंत ते दारू विकणारे येत नाही। आणखी जेव्हापासून दारूचं दुकान बंद झालेलं आहे तेव्हापासून हे दारूचं प्रमाण खूप वाढलेलं आहे। दारू विकण्याचं हे घेत नसणार तर आम्ही वरतही कंप्लेंट करू शकतो। हमारा बच्चे क्योंकि छोटे छोटे बच्चे ने जब दारू बंद कर दी है, जब से चालू है दारू बेचने वाला, छोटे छोटे बच्चे से क्योंकि हमारे बच्चे स्कूल जाने वाले बच्चे को खराब कर रहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। अमरावती शहरातील सौंदर्यीकरणाला करोडो रुपये लावून सुद्धा त्याचा फज्जा उडालाय। आजची परिस्थिती अशी आहे की सौंदर्यीकरणाची दुर्दशा झालेली दिसते। अमरावती शहरातील चौकात सौंदर्यीकरण करण्यात आलं। गेल्या अनेक वर्षांपासून करोडो रुपये खर्च करून शहराचा कायापालट केला गेला। या सौंदर्यीकरणाचे आज 3:13 वाजलेले दिसतात। हा सर्व पैसा अमरावतीकरांच्या खिशातूनच गेला असून स्थानिक नागपुरी गेट परिसरातील या चौकाचं सुशोभीकरण करण्यात आलं होतं। परंतु वस्तुस्थितीवर लक्ष दिलं तर आज इथे गवत वाढलेलं दिसतंय आणि रस्ता दुभाजक तर चक्क तोडल्या गेले असून याकडे कोणाचंही लक्ष दिसत नाही। शहरातील सौंदर्यीकरणाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी असणाऱ्या अधिकाऱ्यांचं लक्ष वेधण्याचा हा VCN न्यूजचा छोटासा प्रयत्न। वळूयात पुढच्या बातमीकडे। स्थानिक 30 लाख अपंग बांधवांचं पुनर्वसन अद्यापही रेंगाळलंय। रखडलेल्या मागण्या तसेच मुख्यमंत्री यांच्यासोबत राष्ट्रीय अपंग विकास महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीची मागणी करण्यात आली असून जिल्हाधिकाऱ्यांना राष्ट्रीय अपंग विकास महामंडळाच्या वतीनं विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलंय। राष्ट्रीय अपंग विकास महामंडळाद्वारे मागण्यांचं एक निवेदन माननीय जिल्हाधिकारी यांना सोपवण्यात आलंय। यामधील प्रमुख मागण्या केंद्राप्रमाणे राज्य सुद्धा मंत्रालयात अपंग विकास विभाग स्वतंत्र करण्यात यावा, महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ सामाजिक न्याय विभागातून वेगळं करून वित्त व नियोजन विभागाकडे सुपूर्द करण्यात यावं,
महामंडळाचं सबलीकरण करावं व महामंडळावर पूर्ण वेळ व्यवस्थापकीय संचालक पदावर स्वतः अपंग असलेल्या अधिकाऱ्याची नियुक्ती करावी। शेतकऱ्यांप्रमाणे अपंग बांधवांनी घेतलेल्या कर्जाची कर्ज माफी करावी, जेणेकरून त्यांना नवीन कर्ज मिळून ते स्वावलंबी होतील। तसेच संजय गांधी निराधार योजनेचं पेन्शन 2000 रुपये व उत्पन्न मर्यादा अपंगांसाठी 1 लाख रुपये करण्यात यावं, अशा मागणीसह अपंगांसाठी 3% निधी जिल्हा परिषद, महानगरपालिका, ग्रामपंचायत यांनी पूर्णपणे खर्च करावा व अपंगांसंबंधीतील विविध योजनांची काटेकोर अंमलबजावणी करावी, याबाबतचा आढावा मुख्यमंत्री कार्यालय स्तरावर घेण्यात यावा अशी मागणी करत अपंग आयोग स्थापन करण्याची सुद्धा मागणी करण्यात आली आहे। त्याच अंतर्गत राज्यातील अपंग समन्वय समिती, अपंग कार्यकारी समिती, महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ व राज्य नियोजन मंडळ तसेच जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा अपंग समन्वयक समितीचं पुनर्गठन करून वरील सर्व समित्यांमध्ये राष्ट्रीय अपंग विकास महासंघ व राज्य स्तरावर सक्रिय असलेल्या संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश करावा। अपंगांना गृहनिर्माण सोसायटी तसेच विविध उपक्रम राबवण्यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत ते महानगरपालिका क्षेत्रात आरक्षित भूखंड अपंगांसाठी ठेवण्यात यावे व त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी अशी मागणी करत अपंगांच्या विनाअट दारिद्र्य रेषेखालील BPL कार्ड मिळावे, अंत्योदय योजनेचा लाभ मिळावा, सर्व योजनांचा लाभ मिळण्यासाठी अपंग वार्षिक उत्पन्नाची मर्यादा 1 लाख करण्यात यावी, अशा प्रमुख मागण्या ठेवण्यात आल्या। याबाबत अधिक माहिती दिली आहे प्राध्यापक दीपक गवई यांनी। आज आम्ही 26 तारीखला आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही अपंगाच्या विविध मागण्याबद्दल राष्ट्रीय अपंग विकास महासंघाच्या वतीने आज सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देते अमरावतीला। आमच्या यामध्ये प्रमुख मागण्या ज्या आहे की केंद्राप्रमाणे राज्यसुद्धा मंत्रालयात अपंग विकास विभाग स्वतंत्र करण्यात यावा, म्हणजे अपंगाला होणाऱ्या अडचणीपासून त्यामधून सुटका मिळेल। त्याचप्रमाणे अपंग राज्य वित्त विकास व महाराष्ट्र विकास सामाजिक न्याय विभागातून वेगळे करून वित्त नियोजन विभागाकडे सुद्रूप करावे। त्यानंतर शेतकऱ्याप्रमाणे अपंग बांधवांना सुद्धा कर्जाची माफी करण्यात यावी, कारण अपंगाला ज्या कर्ज झालेले आहे ते त्यांचे परतफेड करण्याची आता हे नसून त्याला नव्याने कर्ज देण्यात यावे। याबद्दलचे आम्ही आज निवेदन दिलेलं आहे की संजय गांधी निराधार योजनेमार्फत जे अपंगाला 600 रुपये तुटपुंजा हे जे मिळतो तर ते वरून आम्हाला 2000पर्यंत ते पेन्शन मिळण्यात यावी। त्याचप्रमाणे अपंगाची त्यासाठी उत्पादन मर्यादा 1 लाखावर करण्यात यावी। त्याचप्रमाणे अपंगासाठी जो 3% निधी जिल्हा परिषदेनं मनपा ग्रामपंचायतीने पूर्ण खर्च करावा आणि त्यासाठी काटेकोर अंमलबजावणी होत नाही आहे, ते अंमलबजावणी त्यांनी करायला पाहिजे। त्यानंतर अपंग आयोग स्थापन करावा, ही आमची एक सर्वात महत्त्वाची मागणी आहे। जर आम्ही आज या विविध मागण्या जर आमच्या मान्य नाही झाल्या तर यासाठी आम्ही पूर्ण राज्यस्तरावर चांगलं आंदोलन आम्ही उभारू। शासनानं जर वेळेवर आमचं मान्य नाही झालं तर आम्ही सर्व उपोषणाला या ठिकाणी बसणार आहे। तर या सर्व मागण्या आमच्या शासनाने मान्य कराव्या यासाठी आज आम्ही हे निवेदन देत आहे। मराठी बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। कुठेही जाऊ नका, बघत रहा VCN न्यूज। आप देख रहे हैं VCN न्यूज, आपका विदर्भ, आपके समाचार। घरची शान, घरचा मान, घराकडे तिचे सर्व ध्यान। कोण आहे ती, अहो हो कोण आहे ती, गृहलक्ष्मी, गृहलक्ष्मी। ममते पोटी प्रेमासाठी झटते नेहमी घरच्यासाठी। अहो पण काय केलं तिच्यासाठी, म्हणूनच तर घेऊन आलोय आनंद एका स्त्रीचा। अगं बाई,
रहे हैं VCN न्यूज, आपका विदर्भ, आपके समाचार। तर विश्रांतीनंतर मी आशिष पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। वळूयात आता पुढच्या बातमीकडे। पुढच्या बातमीकडे शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीच्या मागणीला घेऊन अंजनगाव सुरजीतील तहसील कार्यालयासमोर काँग्रेस पक्षाद्वारे ठिय्या आंदोलन करण्यात आलंय। महाराष्ट्र शासनाने केवळ कर्जमाफीची घोषणा केली असून प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांना फुकट्या कवडीचाही लाभ झाला नसल्याचं शासनाने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे असा आरोप करत याच्या निषेधार्थ अंजनगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करा अशी मागणी करण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शासनाची कर्जमाफीची योजना फसवी असून शेतकऱ्यांना इतर कोणत्याच योजनेचा लाभ मिळत नसल्याचा आरोप करत शासनाने 30 जून 2017 पर्यंत सर्व थकबाकीदार पुनर्गठित शेतकऱ्यांना शेतीपूरक शेती अवजारे, पॉलीहाऊस, शेडनेट, नागरिक बँक पतसंस्था यांच्याकडून शेतीसाठी घेतलेले कर्ज माफ करावे व दुबार पेरणीसाठी कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांवर प्रति हेक्टर 20,000ची आर्थिक मदत देऊन अंजनगाव तालुका दुष्काळग्रस्त करावा अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली। यावेळी अंजनगाव सुरजीचे तालुका अध्यक्ष सुरेश आडे यांनी अधिक माहिती दिली। आम्ही आज अंजनगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसील कार्यालय अंजनगाव इथं ठिय्या आंदोलन केलं आणि ठिय्या आंदोलन करून तहसीलदारांना एक निवेदन दिलं। त्या निवेदनामध्ये आम्ही जे या फडणवीस सरकार नसून या फडणवीस सरकारने जे शेतकऱ्यांची जी फसवणूक केलेली आहे खोटं बोलून आम्ही सरसकट कर्जमाफी केली, हे सरसकट कर्जमाफी नसून प्रत्येक गावात फक्त 4 ते 5 शेतकरी कर्जमाफीचे निघत आहे। त्याच्यामुळे आम्ही सरकारला हे निवेदन दिलं की 30 जून 2017 पर्यंत जे लोक थकबाकीदार आहे त्या 2017 पर्यंत सर्व लोकांना कर्जमाफ करण्यात यावी। ज्या लोकांनी पुनर्गठन केलं त्याला प्रोत्साहन न देता त्यांना सुद्धा संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी। जे नियमित कर्जदार शेतकरी आहेत त्यांना कर्जमाफी करण्यात यावी। सुशिक्षित बेरोजगार असतील, शेतमजूर असतील आणि जे मायक्रो फायनान्स, नागरी बँका हे सर्वांना कर्जमाफ करण्यात यावं। आणि ज्या दुबार पेरणी केली शेतकऱ्यांनी, त्या संपूर्ण तालुक्यात दुबार पेरणी झाली त्याच्यामुळे शेतकरी अतिशय हतबल झालेले आहे। त्या लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी हेक्टरी 20,000 रुपये शेतकऱ्यांना मदत करण्यात यावी। आणि जर ह्या गोष्टी शेतकऱ्यांना मदत आणि सरसकट कर्जमाफी नाही झाली तर येणाऱ्या 15 दिवसात आम्ही अंजनगाव तालुक्यात अतिशय तीव्र आंदोलन छेडणार आहे। त्याचबरोबर नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार अमरावतीतील म्हाडा कॉलनी परिसरात अवैधरित्या चालत असलेल्या देशी दारूवर पोलिसांनी कारवाई केली आहे। या धाड सत्रामध्ये पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। दारूबंदी घोषित झाल्यापासून शहरात सर्रासपणे अवैधरित्या देशी तसेच विदेशी दारूची विक्री बघायला मिळते। काही ठिकाणी या अवैध दारू विक्रेत्यांमुळे स्थानिक जनता सुद्धा त्रस्त आहे। अशीच एक म्हाडा कॉलनी परिसरात ही कारवाई करतेवेळी एक महिला आपल्या घरातून अवैधरित्या देशी दारूची विक्री करत असल्याचे आढळले। अशी माहिती मिळताच पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या स्पेशल सीपी स्क्वॉडनी ही कारवाई करत अवैधरित्या दारू विक्रेत्या महिलेला ताब्यात घेत अटक केली आहे। सततच्या पावसामुळे शहरात विविध ठिकाणी झाडे कोडमलून पडली। कोल्ड रस्त्यावर तसेच पठाण चौक येथे दुकानांवर झाडे पडले असता त्वरित अग्निशमन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले व घटनास्थळी पोहोचून दुकान व वर्दळीच्या रस्त्यावरील पडलेली झाडे बाजूला सारत वाहतुकीचा मार्ग मोकळा केला। यावेळी अग्निशमन विभागाचे रेस्क्यू व्हॅन MH27 AA 5297 सह अग्निशमन उपकेंद्र प्रमुख सय्यद अनवर, वाहन चालक आकाश लोणारे, वाहन चालक शेख नसरुद्दीन, फायरमन दहातोंडे, सूरज लोणारे व आपत्कालीन दलाचे जवान यांनी ही संयुक्तरित्या कारवाई केली। तर हे होतं आजचं मराठी बातमीपत्र। मराठी बातमीपत्रात वेळ झाली आहे आज इथेच थांबण्याची। विदर्भाशी जुळलेले ज्वलंत प्रश्न जाणून घेण्यासाठी बघत रहा VCN न्यूज। नमस्कार।